विद्यार्थी मित्रांनो, माझ्या रजनी सावंतच्या केमिस्ट्रीच्या क्लासमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आज आपण 12वीतला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज हा टॉपिक चालू करत आहोत. हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. या टॉपिकवर पुढचे 3 टॉपिक आपल्याला व्यवस्थित लक्षात येतात किंवा त्याच्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत जर हा टॉपिक व्यवस्थित समजला तर. The parent family of organic compound is hydrocarbon. Means compound contains only carbon and hydrogen in their molecule. Alkanes are aliphatic saturated hydrocarbon containing carbon-carbon single bond in their molecule. They are also called as paraffins. Alkenes and alkynes are aliphatic unsaturated hydrocarbon containing carbon-carbon double bond and carbon-carbon triple bond in their molecule. Aromatic hydrocarbons are known as arenes. आता आपण डेफिनेशन हॅलोजन डेरिव्हेटिव्हची काय आहे ती बघूया. रिप्लेसमेंट ऑफ वन और मोर हायड्रोजन atom in aliphatic or in aromatic hydrocarbon by halogen atoms, then halogen derivatives are obtained. Or when one or more hydrogen atom in aliphatic or in aromatic hydrocarbon are replaced by corresponding number of halogen atoms, then what happens? Halogen derivatives are obtained. Then classification of halogen compounds or halogen derivatives. Halogen compounds are classified on the basis of hydrocarbon skeleton to which halogen atom is bonded and number of halogen atoms present in their molecule. म्हणजे हॅलोजन कुठल्या हायड्रोकार्बन रॅडिकलला अटॅच आहे किंवा कुठल्या हायड्रोकार्बन स्केलेटनला अटॅच आहे आणि किती हॅलोजन आहेत यावरून. पहिल्यांदा आपण बघूया हायड्रोकार्बन स्केलेटन टू विच हॅलोजन एटम इज बॉन्डेड. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज आर क्लासिफाईड ॲज हॅलो अल्केन्स. म्हणजे जर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल, हायड्रोकार्बन कोण असेल? अल्केन असेल आणि जर हॅलोजननं त्यामधला हायड्रोजन रिप्लेस केलेला असेल तर त्या कंपाऊंडना, त्या हॅलोजन कंपाऊंडना काय म्हणायचं? हॅलो अल्केन्स. जर हायड्रोकार्बन स्केलेटन अल्कीन असेल म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड एलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असेल किंवा अल्कीन मधला हायड्रोजन जर हॅलोजनने रिप्लेस केला असेल तर त्या कंपाऊंडना काय म्हणायचं? हॅलो अल्कीन्स. जर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड म्हणजे अल्काइन हे हायड्रोकार्बन स्केलेटन असेल आणि अल्काइन मधला हायड्रोजन जर हॅलोजनने रिप्लेस केला असेल तर त्या कंपाऊंडना हॅलो अल्काइन्स असं म्हणतात. आणि जर एरोमॅटिक हायड्रोकार्बन, पेरेंट कंपाऊंड कोण आहे? बेन्झीन. आणि बेन्झीनचा फॉर्म्युला काय आहे? C6H6. जर हायड्रोजन बेन्झीन मधला किंवा एरोमॅटिक हायड्रोकार्बन मधला जर हॅलोजनने रिप्लेस केला असेल तर त्या कंपाऊंडला म्हणायचं हॅलो अरेन्स. म्हणजे डिपेंडिंग अपॉन हायड्रोकार्बन स्केलेटन टू विच halogen atom is bonded, halogen compounds are classified as haloalkanes, haloalkenes, haloalkynes and haloarenes. Then classification based on number of halogen atoms
in their molecule. Halogen compounds are classified as monohalogen compounds. Means they contain only one halogen atom in their molecule. For example, इथेन मधला हायड्रोजन जर हॅलोजन रिप्लेस केला तर मिळणारं कंपाऊंड हे काय झालं, इथाइल हलाइड. X is equal to क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. यापैकी कुठल्याही हॅलोजननं जर हायड्रोजन एक रिप्लेस केला तर काय म्हणायचं, मोनो हॅलोजन कंपाऊंड्स. एरोमॅटिक घेऊया. बेन्झीन मधला एक हायड्रोजन एका हॅलोजननं रिप्लेस केला तर हाही काय झाला, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह किंवा मोनो हॅलोजन कंपाऊंड. देन dihalogen compounds. They contain two halogen atoms in their molecule, and dihalogen compounds are classified into three types. Geminal dihalide, vicinal dihalide आणि तिसरा टाइप आपल्या पुस्तकात नाहीये पण ते कंपाऊंड आपल्याला माहित असायला पाहिजे आणि त्या क्लासला म्हणतात पॉलीमिथिलीन डायहालाइड्स. बघूया आपण एक एक एक्झाम्पल. जर इथेन मधल्या एका कार्बनचे दोन हायड्रोजन दोन हॅलोजन रिप्लेस केले तर याला म्हणायचं जेमिनल डायहालाइड. आणि या कंपाऊंडचं नाव काय, जेमिनल डायहालाइडलाच काय म्हणतात, अल्किलिडीन डायहालाइड. यामध्ये दोन कार्बन आहेत म्हणून याला म्हणायचं इथिलिडीन डायहालाइड. जर दोन हॅलोजन ॲटम ऍडजेसंट कार्बन ॲटमला असतील तर त्या कंपाऊंडला त्या डायहायड्रोजन डेरिव्हेटिव्हला म्हणायचं व्हिसिनल डायहालाइड. कसं लक्षात ठेवायचं, व्हिसिनल, व्ही दोन हॅलोजन ऍडजेसंट कार्बन ॲटमला असतील तर म्हणायचं व्हिसिनल डायहालाइड. And vicinal dihalides are generally named as alkyl dihalide आणि म्हणून याचं नाव काय, इथिलीन डायहालाइड. क्लोराइड, ब्रोमाइड और आयोडाइड. आता तिसरा टाइप बघूया आपण, पॉलीमिथिलीन डायहालाइड. फॉर एक्झाम्पल ट्रायमिथिलीन डायक्लोराइड. कारण हे कंपाऊंड एकदा विचारलं गेलेलं होतं, what is the action of aqueous KOH on trimethylene dichloride. मिथिलीन म्हणजे कुठला ग्रुप, CH2. ट्रायमिथिलीन किती वेळा, 3 वेळा. आणि टोकाच्या म्हणजे टर्मिनल कार्बनचे जर हायड्रोजन हॅलोजन रिप्लेस केले तर मिळणारे कंपाऊंड म्हणजे पॉलीमिथिलीन डायहालाइड. एरोमॅटिक कंपाऊंड मध्ये जर बेन्झीन रिंग मधले दोन हायड्रोजन दोन हॅलोजन रिप्लेस केले तर यालाही काय म्हणायचं, डायहॅलोजन कंपाऊंड. आता ट्रायहॅलोजन कंपाऊंड, दे कंटेन 3 हॅलोजन ॲटम्स इन देअर मॉलिक्यूल. फॉर एक्झाम्पल 3 हॅलोजन आहे, 3 कार्बनचे 3 हायड्रोजन 3 क्लोरीन रिप्लेस केले किंवा हॅलोजन रिप्लेस केले की मिळणारं कंपाऊंड. इथं या कार्बनला 1 हायड्रोजन लागेल आणि याला 2, कारण कार्बन कसं आहे टेट्राव्हॅलंट, हे कधी विसरायचं नाही. आता एक एरोमॅटिक कंपाऊंड घेऊया. बघा बेन्झीन रिंग करायची. बेन्झीन मधले 3 हायड्रोजन 3 हॅलोजन रिप्लेस केले की मिळणारं कंपाऊंड जे आहे ते ट्रायहॅलोजन कंपाऊंड. आलं लक्षात. आता पॉलीहॅलोजन कंपाऊंड्स. पॉलीहॅलोजन कंपाऊंड म्हणजे कंटेन मोर दॅन 2 हायड्रोजन ॲटम्स इन देअर मॉलिक्यूल. फॉर एक्झाम्पल मिथेन किती कार्बन, 1 आणि हायड्रोजन 4. मिथेन मधले 4 हायड्रोजन जर 4 क्लोरीन रिप्लेस केले तर मिळणारं कंपाऊंड आणि याचं नाव आहे
कार्बन 4 वेळा क्लोरीन आला म्हणून टेट्रा क्लोराईड, कार्बन टेट्रा क्लोराईड। याच्यावर एमसीक्यू साठी प्रश्न असतो, विच ऑफ द फॉलोइंग इज पायरीन, कमर्शियल नेण्याचा आहे पायरीन। आणि अजून एक प्रश्न याच्यावरती आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज युज्ड ॲज अ फायर एक्सटिंग्विशर। पायरीन इज युज्ड ॲज फायर एक्सटिंग्विशर। बघा इथं आपल्याला क्लासिफिकेशन बेस्ड ऑन हायड्रोकार्बन स्केलेटन टू विच हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड, हॅलोजन कंपाउंड्स आर क्लासिफाइड ॲज हॅलोअल्केन, हॅलोअल्कीन, haloalkyne and haloarine. Then depending upon number of halogen atoms present in their molecule, halogen compounds are classified as monohalogen compounds, dihalogen compounds, trihalogen compounds and polyhalogen compounds. आपल्याला फक्त मोनोहॅलोजन कंपाउंड्स मोर डिटेल मध्ये बघायचे। मोनोहॅलोजन कंपाउंड्स म्हणजे कंपाउंड कंटेन्स ओनली वन हॅलोजन ॲटम इन देअर मॉलिक्यूल। मोनोहॅलोजन कंपाउंड्स आर क्लासिफाइड डिपेंडिंग ऑन the position of halogen and state of hybridization of carbon to which halogen atom is attached into 6 types: haloalkanes or alkyl halides or haloparaffins. Second, alkylic halides. Third, benzylic halides, vinylic halides, haloalkynes and aryl halides. पहिल्यांदा आपण haloalkanes or alkyl halides बघूया. Alkyl halides बघा, halogen, they contain only one halogen atom. When one hydrogen in alkane is replaced by only one halogen, then compounds obtained are called alkyl halides, or alkyl halides are monohalogen derivative of alkanes, or in short, monohalogen derivative of alkanes are called as alkyl halides. Alkyl halides are classified depending upon the nature of carbon to which halogen atom is bonded into 3 types: 1 degree, 2 degree and 3 degree. 1 degree means primary alkyl halide. What is primary alkyl halide? In primary alkyl halide, halogen atom is bonded to primary carbon atom. What is primary carbon atom? Carbon which is attached to only one other carbon atom called primary carbon atom or 1 degree carbon atom. Then secondary alkyl halides or 2 degree alkyl halides. In secondary alkyl halides, halogen atom is bonded to 2 other carbon atoms. That is secondary carbon atom or 2 degree carbon atom. In tertiary alkyl halides, halogen atom is bonded to 3 other carbon atoms. बघा, प्रायमरी अल्काइल हलाइड मध्ये हॅलोजन ज्या कार्बन लाटायचे तो कार्बन इतर एकाच कार्बन ॲटमला अटॅच असतो. सेकंडरी अल्काइल हलाइड किंवा 2 डिग्री अल्काइल हलाइड मध्ये हॅलोजन ज्या कार्बन लाटायचे तो कार्बन इतर 2 कार्बनना अटॅच असतो. तर टर्शरी अल्काइल हलाइड मध्ये हॅलोजन ज्या कार्बन लाटायचे तो कार्बन इतर 3 कार्बनला अटॅच असतो. आलं लक्षात? आता बघूया आपण अलायलिक हलाइड, बेन्झाइलिक हलाइड आणि व्हिनाइलिक हलाइड, अराइल हलाइड. यामध्ये
अगोदर कार्बनचं नेचर समजावून सांगते आणि नंतर आपण हे बघूया. इन अलायलिक हलाइड कार्बन कार्बन डबल बॉन्ड च्या शेजारचा कार्बन जो आहे तो काय आहे, अलायलिक कार्बन. या कार्बनला काय म्हणायचं, अलायलिक कार्बन. अलायलिक कार्बन म्हणजे कुठला, तर कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या शेजारचा कार्बन. बेन्झाइलिक हलाइड्स, बेन्झाइलिक हलाइड मध्ये एरोमॅटिक रिंग बेन्झीन रिंग च्या शेजारचा कार्बन जो आहे तो म्हणजे कार्बन बेन्झीन रिंग मधल्या कार्बनला जोडला गेलेला जो कार्बन आहे याला काय म्हणायचं, तर बेन्झाइलिक कार्बन. अलायलिक कार्बन म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या शेजारचा कार्बन. बेन्झाइलिक कार्बन म्हणजे बेन्झीन रिंगच्या शेजारचा कार्बन. आता व्हिनाइलिक हलाइड्स मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड ज्या कार्बन मध्ये त्या कार्बनला डबल बॉन्डेड कार्बन म्हणजे व्हिनाइलिक कार्बन. आता अराइल हलाइड्स यामध्ये बेन्झीन रिंग C6H6 यामधला हा डायरेक्ट बेन्झीन रिंगचा कार्बन हा बेन्झाइलिक कार्बन. पोझिशन लक्षात आल्या बघा. प्रायमरी कार्बन जो इतर एकाच कार्बनला अटॅच असतो, सेकंडरी कार्बन इतर 2 कार्बनला अटॅच असतो, टर्सरी कार्बन इतर 3 कार्बनला अटॅच असतो. अलायलिक कार्बन हा डबल बॉन्डच्या शेजारच्या कार्बन. बेन्झाइलिक कार्बन एरोमॅटिक रिंगच्या शेजारचा म्हणजे बेन्झीन रिंगच्या शेजारचा कार्बन. व्हिनाइलिक कार्बन म्हणजे डबल बॉन्ड ज्या 2 कार्बन मध्ये आहे त्यातला कार्बन, हा पण व्हिनाइलिक कार्बन आहे, हा पण व्हिनाइलिक कार्बन आहे. नंतर अरायलिक कार्बन म्हणजे बेन्झीन रिंग जे आहे त्यातले सगळे कार्बन जे आहेत ते काय आहेत, अरायलिक कार्बन आहेत. बघूया आपण आता टाइप ऑफ हायब्रिडायझेशन or hybridized the state of carbon to which halogen atom is bonded. आता पहिल्यांदा अल्काइल हलाइड मध्ये हॅलोजन एटम जो आहे डायरेक्ट प्रायमरी कार्बनला अटॅच असेल तर प्रायमरी अल्काइल हलाइड म्हणायचं, सेकंडरी कार्बन एटमला अटॅच असेल तर सेकंडरी अल्काइल हलाइड म्हणायचं, टर्शरी कार्बनला अटॅच असेल तर टर्शरी अल्काइल हलाइड म्हणायचं. दुसरा टाइप आहे अलायलिक हलाइड्स. In allylic halides, halogen atom is bonded to carbon which is nearer to carbon-carbon double bond. In benzylic halides, halogen atom is bonded to benzylic carbon. In vinyl halides, halogen atom is bonded to vinyl carbon. In aryl halides, halogen atom directly bonded to aromatic ring, and in haloalkynes, halogen atom is bonded to carbon-carbon triple bond मधल्या कार्बन. आता बघायचे आपल्याला स्टेट ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन टू विच हायड्रोजन एटम इज बॉन्डेड. आता एक सिंपल फॉर्म्युला सांगते तुम्हाला की हायब्रिडाइज्ड स्टेट कुठली आहे हे कसं ओळखायचं. तर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स प्लस lone pair of electrons. Number of sigma bond plus lone pair of electron. इथं आपल्याला sp3 हायब्रिडायझेशन, sp2 हायब्रिडायझेशन, sp हायब्रिडायझेशन हे लागणार आहे. म्हणजे हायब्रिडायझेशन इन्व्हॉल्विंग s and p ऑर्बिटल. आणि या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण
प्रत्येकामध्ये हायब्रिडायज्ड स्टेट कार्बनची कुठली आहे, म्हणजे यामध्येच नव्हे दुसरं कुठलंही कंपाऊंड असू दे त्यातली त्या ऍटमची हायब्रिडायज्ड स्टेट कुठली आहे हे ओळखू शकतो. बघूया आपण अल्काईल हलाइड मध्ये जर अजून एक लक्षात ठेवायचं, जर त्यानं 4 सिग्मा बॉन्ड तयार केले तर हायब्रिडायझेशन sp3, जर 3 सिग्मा बॉन्ड तयार केले तर हायब्रिडायझेशन sp2 आणि जर 2 सिग्मा बॉन्ड तयार केले तर हायब्रिडायझेशन sp. पाय बॉन्ड यामध्ये विचारात घ्यायचे नाही हायब्रिडायझेशन करत असताना. बघा आता अल्काईल हलाइड मध्ये हा जो कार्बन आहे प्रायमरी अल्काईल हलाइड मध्ये त्यानं किती सिग्मा बॉन्ड म्हणजे सिंगल बॉन्ड किती केले 4 आणि म्हणून हायब्रिडायझेशन sp3. इथं बघा 1 2 3 आणि 4 सिग्मा बॉन्ड आहे म्हणजे हायब्रिडायझेशन कुठलं sp3. यामध्ये बघा टर्शरी अल्काईल हलाइड मध्ये सुद्धा किती 4 सिग्मा बॉन्ड आहेत, नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स 4 आहेत, हायब्रिडायझेशन sp3. म्हणजे इन अल्काईल हलाइड hybridization state of hybridization of carbon to which halogen atom is bonded कुठला आहे sp3. थोडक्यात म्हणजे सिंगल बॉन्ड असतील तर हायब्रिडायझेशन sp3. आता अलायलिक हलाइड मध्ये ज्या कार्बनला हॅलोजन एटम अटॅच आहे त्यानं किती सिग्मा बॉन्ड केलेत बघायचं. किती केले 4 आणि म्हणून इथं सुद्धा हायब्रिडायझेशन कुठलं sp3, कारण 4 सिग्मा बॉन्ड असतील तर हायब्रिडायझेशन sp3. आलं लक्षात. बघा आता बेन्झाइलिक हलाइड मध्ये ज्या कार्बनला हॅलोजन अटॅच आहे तो कार्बन किती सिग्मा बॉन्ड तयार करतोय 4 आणि म्हणून याचं हायब्रिडायझेशन सुद्धा कुठलं आहे sp3. आता व्हिनाइलिक हलाइड्स बघा कार्बन डबल बॉन्ड मधल्या कार्बनला हॅलोजन एटम अटॅच आहे तर यानं सिग्मा बॉन्ड किती तयार केले, हा 1 2 आणि अल्कीन मध्ये एक कार्बन सिग्मा बॉन्ड असतो तर दुसरा पाय बॉन्ड असतो. पाय बॉन्ड कन्सिडर करायचा नाही म्हणजे 1 2 आणि 3 नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स 3. Therefore hybridized state of carbon to which halogen atom is bonded is sp2. नंतर अराइल हलाइड मध्ये बघा बेन्झीन रिंग, बेन्झीन मध्ये C6H6 6 carbon atoms joined with each other to form flat hexagonal ring, and 6 hydrogen atoms are joined to 6 carbon atom by single covalent bond, but only 3 valencies of carbon atom are satisfied. To satisfy 4th valency of each carbon atom, double bond placed alternately between the carbon atoms. आणि प्रत्येक कार्बन मध्ये काय आहे कार्बन डबल बॉन्ड आहे आणि डबल बॉन्ड आहे त्या कार्बनला हॅलोजन डायरेक्ट अटॅच आहे आणि म्हणून या सिग्मा बॉन्ड किती तयार केले बघा 1 2 आणि हा 3. हा जो चौथा बॉन्ड आहे तो पाय बॉन्ड आहे त्याला कन्सिडर करायचं नाही म्हणजे हायब्रिडायझेशन कुठलं 3 सिग्मा बॉन्ड असतील तर sp2. आता पुढचं जे आहे हॅलो अल्काइल्स यामध्ये बघा हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बननं किती सिग्मा बॉन्ड तयार केले. आता अल्काइल मध्ये जो कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे त्यापैकी एक बॉन्ड जो असतो तो सिग्मा बॉन्ड असतो आणि बाकीचे 2 बॉन्ड आहेत ते काय आहेत पाय बॉन्ड आहेत. त्यामुळे हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे त्यानं 2 सिग्मा बॉन्ड तयार केले, एक हा आणि एक हा. आणि जर 2 सिग्मा बॉन्ड असतील नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स 2 आणि त्यामुळे हायब्रिडायझेशन कुठलं sp. बघूया परत एकदा आता मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज आर क्लासिफाईड डिपेंडिंग अपॉन पोझिशन ऑफ हॅलोजन एटम
and a state of hybridization of carbon to which halogen atom is bonded into 6 types. Haloalkanes or alkyl halides. In alkyl halides, halogen bonded to primary, secondary and tertiary carbon atom. There are 3 types of alkyl halides, and type of hybridization of carbon to which halogen atom is bonded. कुठला आहे sp3. In allylic halides, halogen bonded to sp3 hybridized carbon atom which is nearer to carbon-carbon double bond. In benzylic halides, halogen atom bonded to sp3 hybridized carbon atom which is attached to aromatic ring. In vinylic halides, halogen atom bonded to sp2 hybridized carbon. Haloalkynes, halogen bonded to sp hybridized carbon atom. And in aryl halides, halogen bonded to sp2 hybridized carbon atom. आता अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला देते, कारण काय आहे तर फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलाय नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड प्लस लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. फॉर एक्झाम्पल आपण वॉटर मॉलिक्यूल घेतला आणि अमोनिया मॉलिक्यूल घेतला तर वॉटर HOH ऑक्सिजन वरती 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. अमोनिया मॉलिक्यूल घेतला तर नायट्रोजन वरती 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. आपल्याला हायब्रिडाइज्ड स्टेट ऑफ ऑक्सिजन इन वॉटर आणि हायब्रिडाइज्ड स्टेट ऑफ नायट्रोजन इन अमोनिया जर काढायचा असेल तर या फॉर्म्युल्याचा वापर करायचा. नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड प्लस लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. वॉटर मध्ये सिग्मा बॉन्ड ऑक्सिजन हायड्रोजन बरोबर किती तयार केले 2 आणि प्लस लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन किती 1 आणि 1 2 म्हणजे टोटल किती झाले 4. आणि जर 4 बॉन्ड असतील तर हायब्रिडायझेशन sp3 म्हणजे ऑक्सिजनचं हायब्रिडायझेशन कुठलं आहे वॉटरमध्ये sp3. आता अमोनियामध्ये बघा सिग्मा बॉन्ड किती तयार केले 3 NH सिग्मा बॉन्ड तयार केले आणि लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन किती 1. टोटल किती झाले 4. मग टाइप ऑफ हायब्रिडायझेशन कुठलं sp3. आता पुढच्या लेक्चर मध्ये आपण नॉमेनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक हॅलोजन कंपाऊंड्स हे बघणार आहोत.